आपण गरुड पुराण आणि श्रीमद भागवतम महाभारत या ग्रंथावर आपण चर्चा करीत आहोत। तर आज जसं तुम्ही गाडीमध्ये बसता तर सीट बेल्ट बांधतात ना, तसं आज सत्संगामध्ये बसताना सीट बेल्ट बांधा मनाचं, कारण आजचा जो टॉपिक आहे तो नरकाबद्दल आहे। तुम्ही म्हणता ना महाराज असे टॉपिक काय घेतात, हे टॉपिक माझे नाहीत। श्रीमद भागवताच्या पंचम स्कंधामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला 7 दिवसामध्ये ह्या 14 लोकांचं वर्णन करतात। अतल, वित्तल, सुतल, तलातल, जनलोक, महरलोक, तपोलोक, सत्यलोक, अशा 14 लोकांचं वर्णन करीत असताना थोडक्यात वर्णन केल्यानंतर राजा परीक्षितची जिज्ञासा झाली की हे सुखदेव गोस्वामी, की तुम्ही जे काही वर्णन करता ते विस्तृतपणे करा। आणि त्यामुळे सुखदेव गोस्वामीने त्या लोकांमध्ये काय काय होतं, काय काय नाही होत याचं विस्तृत वर्णन, जम्बूबेट मध्ये काय होतंय, सत्य लोकांमध्ये काय होतं, त्याच्या मध्य लोकांमध्ये काय होतं, स्वर्गामध्ये काय होतंय, अतल, वित्तल, सुतल, तलातल, रसातल ह्या लोकांमध्ये काय होतंय आणि तिथे काय काय आयुष्यमान असतंय याचं डिटेल्स डिस्कशन वर्णन केलेलं आहे। म्हणून जर पाहायला गेलं कलियुगामध्ये तर बरेच जण म्हणतात की स्वर्ग आणि नरक हे काल्पनिक आहे। तुम्ही मान्य करा नका करो, जसं ह्या जगामध्ये काही नियम असतात, जसं अग्नी असतो, तो अग्नी लहान असो का मोठा असतो तो चटका देण्याचं काम करतात। तसंच कुणी मान्य करा नका मान्य करू ह्या प्रकृतीचे नियम जो फॉलो करतो त्याला चांगला पुरस्कार दिला जातो आणि जो चुकीचे नियम वागतो त्याला दंड दिला जातो। जसं आपण जगामध्ये वावरत असतो, जीवन जगत असतो, तर सरकारचे काही नियम असतात आणि त्या सरकारच्या नियमामध्ये आपण राहिलं तर सरकार आपल्याला पुरस्कार पण देते। पण सरकारचे आपल्याला नियम माहीत नसेल आणि आपण म्हणतो अरे काय होत नाही, आपण काही केले तरी चालतंय, तर सरकार ह्या भौतिक जगामध्ये दंड देत आहे। मग तो आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, येणे प्रकारे त्याला पनिशमेंट दिल्या जाते। म्हणून तसंच आपण हे जीवन जगत असतो, त्या जीवन जगताना सुद्धा आपल्याला प्रकृतीचे ह्या सृष्टीचे नियम पाहिजे। एखादा नास्तिक असेल आणि म्हटलं मी नियम पालन करत नाही, हरकत नाही, तू नको पालन करू, पण यमदूत जेव्हा मृत्यू येईल त्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही। जसं एखादा सर्वसामान्य व्यक्ती म्हटला मी सिग्नल तोडेल, जो कोणाला खून करेल किंवा कोणाला काही करेल, मी काही मला नियम माहित नाही किंवा फॉलो करणार नाही, तर ह्या सरकार काय करेन, त्याला दंड देण्याचं काम करते। म्हणून तसंच इथे हे जे नरक आहे याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे। तर राजा परीक्षितनं सुखदेव गोस्वामीला प्रश्न विचारलाय की तुम्ही एवढ्या लोकांचं वर्णन केल्यानंतर शेवटी नरकाचं वर्णन केलं, ते काय भाऊ, नरकामध्ये कोण जात आणि कोण जात नाही याचं मला विश्लेषण करा। आणि म्हणून सुखदेव गोस्वामी त्यावेळेस राजा परीक्षितला एका 2 श्लोकामध्ये 28 नरकाचं वर्णन करतात। किती? 28। आणि 2 श्लोकामध्ये वर्णन केल्यानंतर त्यावेळेस राजा परीक्षित म्हणतात की हे सुखदेव गोस्वामी, तुम्ही एका श्लोकामध्ये सांगितलं पण मला विस्तृतपणे ऐकायचंय। आणि मग त्यावेळेस सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला ह्या नरकाचं वर्णन करतात। 2 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न म्हणजे कोण जातं कोण नाही, आणि मला त्या नरकाचं विस्तृत वर्णन करा। त्यावेळेस ते म्हणतात की नरकाला जाण्यासाठी 3 द्वार आहेत, काम, क्रोध आणि लोभ। जो काम आहे, काम म्हणजे लस्टी डिझायर्स किंवा अपेक्षेचा जास्त इच्छा करणं, हे पण नरकाचे द्वार आहे। दुसरं क्रोध, कामाची इच्छा पूर्ण नाही झाली तो क्रोध येतो आणि क्रोधानंतर लोभ होतो। हे 3 भगवद्गीतेमध्ये भगवंत नरकाच्या द्वाराचं वर्णन करतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे काही नरकात जाण्याचे जे काही लक्षण आहेत ते म्हणतात की 3 गोष्टी येतात। कोणत्या? रजोगुणी, तमोगुणी आणि सतोगुणी। जो तमोगुणी असतो, अंधकारामध्ये अज्ञानामध्ये जे काही पाप कृत्य करतो कळत न कळत, त्याला नरकात घेऊन जातात। जे रजोगुणी आहेत त्याला ह्या जगामध्ये किंवा थोड्याशा उच्च लोकांमध्ये पाठवले जाते, आणि जे सत्वगुणी आहेत त्याने आपल्या जीवनामध्ये दान धर्म केले, तपस्या केलेली आहेत, त्याचं नाही का त्याला चांगल्या लोकांमध्ये पाठवले जाते। हे नरकात किंवा स्वर्गात जाणे किंवा मध्य लोकात जाण्यासाठी याचं विश्लेषण आपल्या ग्रंथकाराने केलेले। म्हणून इथे सुखदेव गोस्वामी सांगतात राजा परीक्षितला की जे सत्वगुणी लोक आहेत त्याला चांगलपणे होणारी कृत्ये
जे रजगुणी आहे वासनाचे आहारी जाऊन कार्य करणारे, आणि जे तमगुणी आज्ञामुळे. तर जे सत्वगुणी आहेत, सत्वगुणी लोकांचं काय आहे, चांगुलपणे धर्मनिष्ठे किंवा धर्मानुसार जीवन यापन करणारे, ग्रंथानुसार यापन करणारे यांना चांगला परिणाम भेटतात. म्हणजे ह्या जीवनपणी आणि मृत्यूनंतर पण त्यांना चांगले फळ भेटतात. त्याच्यानंतर जे रजोगुणी आहेत, जे वासना आणि इच्छाच्या आधारे जातात, त्यांना दंड दिला जातो. त्यांना संमिश्रित दुःखांचे फळ भेटतात. आणि तिसरं आहे, जे अज्ञानामुळे चुकीचे कार्य करतात त्यांना एखाद्या जनावराप्रमाणे, जनावर असताना जसं जनावराला दंड दिला जातो तसंच दंड ह्या मनुष्याला दिला जातो. म्हणून हे नरक लोक कुठे आहे असं सुखदेव गोस्वामी, राजा परीक्षित प्रश्न करतात सुखदेव गोस्वामीला. ते म्हणतात की पातळ लोकांच्या खाली, आतल वितल, जे गर्भदक्ष आई विष्णू आहे, जे त्यांच्या वरती खालच्या भागाला आणि पातळ लोकांच्या बाजूला, पितृलोकाच्या बाजूला थोडासा भाग आहे, तो नरक लोक दिलेले आहेत. आणि ह्या नरकाचे जे अधिष्ठान देवता आहेत ती यमराज आहेत, आणि त्यांच्या बाजूला नाही का यमदूत हे कार्य करतात. तर हे दिल्यानंतर मग यमराज त्यांच्या हाताखाली भगवंताने त्यांना सेवा दिली आणि दंड देण्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं की हे जे काही आपल्या शास्त्रामध्ये एवढं दिलेलं आहे, आपलं आता हे कोणी म्हणे नाही का लोकांना भीतीपोटी घालण्यासाठी दिलेलं आहे, किंवा तुम्हाला बळजबरी लोकांना भीतीपोटी धर्म करायला नाही. जसं तुम्ही हिंदू धर्मातच नाही तर ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम मध्ये पण आहे, जिहू जन्नत आणि जहानुम, हा म्हणजे स्वर्ग आणि नरक. म्हणजे तुम्ही अल्लाचे नियम पालन केले तर स्वर्गात जाता, जन्नत में जाएंगे. आणि जर अल्लाचे नियम नाही पालन केले तर काय होईल, जहन्नुम मध्ये जाईल. आणि मग त्या जहन्नुमचं ते वर्णन करतात. इव्हन तुम्ही ख्रिश्चन मध्ये जा, हे काय इंग्लिश मध्ये ते म्हणतात हेल आणि हेवन. हेल म्हणजे काय, नरक, आणि हेवन म्हणजे स्वर्गलोक. पण आपल्या वैदिक ग्रंथामध्ये हेल आणि हेवन नाही आहे. तर हे दोन गोष्टीच आहेत. पण तिसरी गोष्ट आहे, जो भक्ती करतो तो वैकुंठ लोकाची प्राप्ती करतो, याचं वर्णन केलेलं आहे. तर आता आपण पाहूया कोण कोणते कृत्य केलं तर त्याला काय काय दंड भेटतो. बरेच जणांनी ह्या टॉपिक केल्यानंतर उठून गेलेत की ऐकणं नको, अज्ञानामध्ये सुखी, किंवा माहीत झालं तर आपल्याला जावं लागेल. आणि तुम्ही कळा, तुम्ही ज्ञानात राहा किंवा अज्ञानात राहा, तुम्ही जे काही चुका करणार आहे, जसं तुम्ही सिग्नल तोडला आणि मामानं पकडलं, मग साहेब मला आहे का इथे आपलं बोलतो साहेब पकडलं, म्हणा साहेब मला नियम माहित नव्हते, तुम्ही सोडता का साहेब? नाही ना. तुम्ही म्हणता तुला नियम माहीत पाहिजे होते, तुला दंड भोगावाच लागतंय. तसं जे अज्ञानामध्ये उठून गेले हरकत नाही, भीतीपोटी गेले का कशाने गेले मला माहित नाही, पण हे शास्त्राचं भागवताचं वर्णन आहे. आणि सुखदेव गोस्वामी राजा परीक्षेतला 7 दिवसामध्ये हा टॉपिक सहजासहजी सांगणार नाहीत, तर ते आपल्या हिताचं आहे. म्हणून ज्यांच्याकडून जे झालं ते सोडून द्या, पण आपल्या आता पुढचं जीवन आहे ते क्वांटिटीपेक्षा क्वालिटी राहिलं पाहिजे, याचं वर्णन आपण आता करूया. याचं खूप बोलण्यासारखं आहे. पण आता कोणते कोणते नरक, 28 नरक, मी 28 तर नरक घेणार नाही, पण त्याच्यातले थोडके फार काही नरक आहे की जे दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच चुका करतो, त्याच्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे. आणि आपलं गंतव्य, आपण जे कार्य करणार आहेत, आपल्या कर्म आणि इच्छानुसार आपलं गंतव्य ठरणार आहे, ध्यानात ठेवा. आपण चांगलं कर्म केले आणि चांगल्या इच्छा केल्या तर चांगल्या गतीला जाऊ, आणि आपल्या इच्छा आणि कर्म वाईट ठेवलं तर आपलं गंतव्य तसं ठेवणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काही चेंज करायचं नाही, दोनच गोष्टी चेंज करायच्या. कोणत्या? कर्म आणि इच्छा. इच्छा कोणत्या करायच्या? भगवत भक्तीच्या करायच्या, आणि कर्म काय करायचे? चांगले करायचे. याचं वर्णन आपण करूया. तर सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला पहिल्या नरकाचं वर्णन करतात. ते म्हणतात तामिस्त्र नरक. ह्या तामिस्त्र जे नरक आहे त्याच्यामध्ये जो मनुष्य दुसऱ्याची पत्नी, मुलं, बाळ यांचं धन लुबाडतो किंवा त्यांचं कपट मार्गाने पैसे कमवतो किंवा त्यांचे लुबाड करतो, अशा व्यक्तीला या भयानक नरकामध्ये टाकल्या जात आहे. आणि विशेष करून इथे त्याला खायला प्यायला काही भेटत नाही, तर चापकाने फोडल्या जाते. आणि चापकानं फोडल्यानंतर जसं जखम झाल्यानंतर मीठ टाकलं जातं ना, तसं तिथे त्याच्यावर काही पदार्थ दाखवून त्यांना दंड दिला जातो. आणि जेवढ्या जेवढ्या चुका केल्या जातात तेवढं तेवढं त्याला फोडल्या जातो. आणि किती वर्षे?
जबर वर्ष, जोपर्यंत त्याच्या पापातून शुद्धी होत नाही तोपर्यंत दंड दिला जातो. म्हणून ह्या जगातला नियम आणि त्या लोकातल्या नियमामध्ये फरक आहे. इथं तुम्ही 10 खून केलं तर एकदा दंड भेटणार आहे तुम्हाला 10-15 वर्षे. पण तिथे इथं तुम्ही 10 खून केले तर ते 10 खुनाचे दंड तिथे भोगावा लागतो. हे शास्त्राचं मत आहे, नियम आहे. म्हणून हे तामस्त्र पहिला नरक आहे. दुसरा जो नियम नरक आहे ते म्हणतात की जो मनुष्य दुसऱ्याला फसवितो किंवा दुसऱ्या पत्नीचा मुलाबाळाचा उपभोग घेतो त्याला आंध्र तामिस्त्र नरकामध्ये पाठवलं जात आहे. आणि तिथे पोहोचण्याच्या पूर्वी इतके त्याला हाल केले जातात. खालून गरम रेती असते, वरतून नाही का तप्त सूर्य असतो, रस्त्यात खायला प्यायला जात नाही. आणि यमदूत त्याला चापकानं फोडण्याचं काम करतात. आणि दुसरं त्याच्या रस्त्यामध्ये इतके हाल जातात की त्याची दृष्टी आणि बुद्धी भ्रष्ट होऊन जाते, प्राय नष्ट होऊन जाते. आणि दृष्टी काय होते, खायला प्यायला नाही दिली की दृष्टी होते. आणि रस्त्यानं कुठे पळत, रस्त्यामध्ये काटे टोचतात, गरम रेती, वरतून ऊन, कुठं जायचं काय जायचं, रस्त्यामध्ये मोठमोठे जे काही झाडं झोडपे असतात त्यांना काटे असतात आणि त्या काटे टोचत असतं. एवढं भयंकर वेदना, जेवढं त्या जीवात्म्याला वेदना दिल्या जातात तेवढ्याच वेदना त्या प्राण्याला, ज्या व्यक्तीला दिल्या जातात. म्हणून प्रकृतीचे नियम ह्या जगामध्ये कोणाच्या बापाला सोडत नाही. हा दुसरा दिलेला आहे. तिसरं, जो दिवस रात्र काम करतो, आपल्या कुटुंबाचं भरण करतो, अकरण हिंसा करतो, त्याला रौरव नामक नरकात पाठवले जातात. म्हणजे दिवस रात्र कष्ट करतो कशासाठी, आपल्या परिवाराचं उदरनिर्वाह. आणि ते निर्वाह करीत असताना लोकांची 3 प्रकारे हत्या करतो, मानसिक, वाचिक आणि कायानं नाही का तू एकदम अतिशय भयंकर बोलत असतो. म्हणजे बघा, लोक ते ऑफिसमध्ये बसले असते ना, त्यांच्या शब्दाचे वाग्बाण नाही का लागतात. दुसरं, मनामध्ये द्वेष करत असतात. आणि तिसरं, कायानं त्याला दंड देण्याचं काम करतात. तर अशा तिन्ही रौरव नामक पाठवले जाते. आणि दुसरं, त्याला जे पशु हत्या करतो किंवा अशा प्रकारे पाप करतो तर यमदूत त्याला काय करतात, अशा प्राण्याला नाही का, जेवढे काही प्राणी त्यानं मारून खाल्लेले असतात त्याचे तुटून पडून नाही का त्याचे डोळे, कोणी कान, कोणी नाक. तुम्ही मनात प्रश्न पडला असं नाही, मरत का नाही, तर तिथे असं शरीर दिलं जातं त्याला मरण नसते पण वेदना शरीर असतात. वेदना शरीर म्हणजे तुम्हाला इथं थोडीशी जखम झाली तर थोडस तेवढीच वेदना होते, पण तिथली वेदना 1000 पटीने जास्त असते. एवढं भयंकर वेदना असते आणि नाजूक शरीर असते. जसं बघा ना, तुम्ही एखादी जखम झालेली असते बऱ्याच दिवसांनी, त्याचा थोडा टच झाला तर किती वेदना होते. तर तिथे मल्टीपाय 1000 पद्धतीने त्याला वेदना दिल्या जातात. हा दुसरा दिला जातो. तिसरं, याला म्हणतात, जो मनुष्य इतरांना दुःख देऊन जगतो त्याला महारौरव नरकात टाकलं जाते. तिथं क्रवेट नावाचा प्राणी त्याला काही चटामटा करतात. म्हणजे नेहमी इतरांना दुःख देऊन जीवन जगत असतो. म्हणजे भयंकर पैशाच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक किंवा वाचिक काही ना काही करतो. याला नाही का तिथले तो प्राणी काय करतात, खाऊन टाकतात. खाऊन टाकल्यानंतर पुन्हा त्याला प्रगट करतात, पुन्हा खाऊन टाकतात. असं हे दिलेलं आहे. तिसरं नरक आहे, याला म्हणतात, आपल्या जीव लोलपा पुरवण्यासाठी जे मुक्या प्राण्याची हत्या करतात आणि त्याला, त्या पक्ष्यांना, त्या प्राण्यांना जिवंत भाजून खातात, त्याला कुंभीन पाक नरकात टाकलं जाते. आणि तिथे उकळतं तेल नाही का त्याला फ्राय केलं जातं. तो जीवात्मा जर बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, यमदूत काय करतात, त्रिशूळाने नाही का त्याला दाबण्याचा प्रयत्न करतात, दाबतात, वरती येऊ देत नाही आणि भयंकर फ्राय केलं जाते. एवढं जसं तुम्ही इकडे चिकन फ्राय किंवा मच्छी फ्राय किंवा आणखीन मटन फ्राय, जेवढे तुम्ही फ्राय होतात इकडं तिकडं तेवढं फ्राय केलं जाते, शिजवणाऱ्या आणि खाणाऱ्या. मग या 6 प्रकारच्या लोकांना दंड दिला जातो. पशुपालन करणारा, विकणारा, त्याला कापणारा, घरी घेऊन जाणारा, त्याला शिजवणारा, वाढणारा, खाणारा आणि त्याला प्रोत्साहन करणारा, या सगळ्याला समान दंड दिला जातो. याला डायरेक्टली दंड दिला जातो. कोणाला, पालन करणारा, त्याच्यानंतर विकणारा, त्याच्यानंतर तो कापणारा, घरी घेऊन जाणारा, शिजवणारा, वाढणारा, खाणारा आणि त्याला प्रोत्साहन देणारा. आणि याच्यामध्ये त्या पशुपासून जमलेल्या कोणत्याही गोष्टी, जसं चांबड्याची चप्पल, चांबड्याची पर्स,
चांबड्याची रेनकोट किंवा तुम्ही जेवढ्या कोणी वस्तू वापरतात डायरेक्टली इनडायरेक्टली, तर त्या पशु हत्याला तुम्ही प्रोत्साहन दिलंय. अशा सगळ्या लोकांना कुंभी पार्क नरकामध्ये टाकलं जात आहे की तुमच्यामुळे त्या पशूंना एवढा दंड भेटला जातो. म्हणून कंबऱ्याचा बेल्ट, हात्याची घड्याळ याचं डिटेल लिस्ट आहे. म्हणून इथे कुंभी पार्क नरकात विशेष करून जे चिकन मटन खाणारे या झिंगे किंवा चायनामधल्या लोकांची काय अवस्था होणार माहित नाही. ते जमिनीपासून सगळंच खातात. मुंग्याचे नाही हे खातात, केक खातात, झुरळ खातात किंवा आया खातात, काय खात नाही ते विचारू नका. ते अशांची गत्त ते काय होतंय, अशा कोणत्या नरक टाकलं जातंय? कुंभी पार्क. आणि जेवढ्या दिवस त्यांना फ्राय केलं जातं त्या पशु पक्ष्यांना प्राण्यांना, तेवढं त्याला फ्राय केलं जातंय इथे दिलेले. म्हणून कोणालाही जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं, पहिल्यांदा फर्स्ट टाइम, बापरे माझ्या अंगावर काटे आले की हे नरकात आहे. हे झाला पुढचा नरक. त्याच्यानंतर जो ब्राह्मणांची हत्या करणारा काळसूत्र नरकात पाठवलं जात आहे. आणि हा ब्राह्मणाची किंवा वैष्णवाची की त्याला वाचिक त्याला दुःख वेदना देतो, अशा व्यक्तीला काळसूत्र नरकात पाठवलं जात आहे. इथे तांब्याचं परिपूर्ण जमीन असते आणि ती काय करते, एवढी तपती असते आणि वरतून सूर्याचा प्रकाश यातून तो जळून भस्मसात होतो आणि पुन्हा जिवंत होतो, पुन्हा जळून भस्मसात होतो. हे त्याला वेदना दिल्या जातात. आणि दुसरं, अशा व्यक्तीला गरम अर्थात भाजून नका खाक होण्याचं केलं जात आहे. हा झाला पुढे. पुढे जो वैदिक मार्गाचे नियम पालन करत नाही किंवा त्या नियमापासून ढाळलेला जातो, जसं ग्रस्त आश्रमामध्ये ब्रह्मचारी आहे आणि त्या ब्रह्मचार्याने त्याचे ते नियम नाही पालन केले, म्हणजे कपडे घातले पण वाचिक आणि मानसिक काहीतरी तो भोग करीत असेल, तर त्याला ग्रस्तांमध्ये सुद्धा तो त्या ग्रस्त धर्माचे नियम पालन नाही केले, काही काही पंचयज्ञ आता पुढे येईल, तर त्याला नाही का त्यानं त्याच्या ग्रस्त धर्माचे नियम नाही पालन केलं त्याला दंड दिला जातो. त्याच्यानंतर वानप्रस्थ, संन्यासी या सगळ्यांना दंड दिला जातो. आणि अशा व्यक्तीला वैदिक पात्र अशीत पत्र नरकात पाठवलं जात आहे. आणि यमदूत त्याला काय करतात, चापकानं फोडून काढतात आणि मार चुकण्यासाठी इकडे तिकडे पळतो, तेव्हा तीक्ष्ण काटेरी झाडं झोडपावर तो आपटून नाही का रक्तबंबाळ होतो. आणि तिथले कसे असतात, काटे असतात भयंकर, ते काटे टोचतात. आणि अशीत पत्र असतात. अशीत पत्र म्हणजे काय, धारधार हे असतात. आणि त्या धारधार पत्रामध्ये तो कापल्या जातो, चिरला जातो, रक्तबंबाळ होतो. कुठं पळावून कुठं नाही हे कळत नाही. वाचण्याचा प्रयत्न करतो पण पळला जरी सुटला तो वरतून चापकीचे फडके आणि पळायला गेला तर त्या झाडा झोडपाचे त्याला हे होतं. आज बरेच तुमच्या यात्रा मंदिराचे कमिटीचे लोक गायब झाले हो. नाही का, हरकत नाही, ठीक आहे. पुढे निरपराध लोकांना दंड देण्यासाठी जुलूम ठोकणारे न्यायाधीश, अधिकारी, सरकारी राजा यांना सुकर नामक नरकात फेकल्या जात आहे. उसाप्रमाणे जसं पेळल्या जात आहे तसेच हे अधिकारी, राजा, त्याच्यानंतर जेवढे कोणी चुकीच्या प्रमाणे निरपराध लोकांना दंड दिला जातात, ऊस पिळल्या जातो तसं नरकामध्ये ह्या लोकांनी पिळल्या जातात. बेट्यावरनं तुम्ही इथं सुटून जाता, बेट्यांनो तुम्ही इथून सुटून जाता, पण प्रकृतीच्या नियमातून सुटू शकत नाही. जसं पुण्याच्या ब्लड सॅम्पलवाला, पोलीसवाला, आमदार, त्याच्यानंतर जेवढे कोणी त्याच्या आजूबाजूला होते सगळ्याला दंड दिला. इथं तर सुटलात पण प्रकृतीच्या नियमातून सुटणार नाही. तुम्ही कोणाकोणाला वाचणार, पण प्रकृतीच्या आपल्याला काय असतं, फर्स्ट रिझल्ट पाहिजे असतो. आता झालं तसं, पण प्रकृतीच्या नियमामध्ये वेट अँड वॉच, थांबा, एखादं परिपक्व फळ होऊ द्या. आणि जसं पोलीसवाले नेलं ना, जाताना घेऊन जाताना एक दोन फटके मारतात, तुम्हाला वाटत नाही अरे एवढे फटके सोडून दिले जातात, नाही, हे तर सॅम्पल असतो. पण तिथे गेल्यानंतर मेन टायर मध्ये रिमाइंड घेतात, त्याला म्हणतात खाके का ना प्रभूजी, आणि पट्टी बांधतात, हात बांधतात, आणि मग रिमाइंड मध्ये घेतल्यानंतर भूत पण बोलायला सुरुवात करते. जसं मी बरेच आज पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, म्हणजे प्रभूजी 2 मिनिटात लागतात खाक्या दाखवल्यानंतर. मला खाक्या काय असतो, मला प्रभूजी ऐकू नका, तुम्ही नाही का येऊन जाताना, म्हणलं इथून सुटून जाताना, पण प्रकृतीच्या नियमातून तुम्ही सुटणार नाही.
याला म्हणतात कोणतं, सुकर नामक आपलं सॉरी उसाप्रमाणे याला पिळल्या जात आहे. जसं तुम्ही लोकांची पिळून पैसा कमवला तसंच प्रकृती तुम्हाला पिळण्याचं काम करते. त्याच्यानंतर हा लय महत्वाचा उपाय, डासासारखे कीटक माणसांना रक्त शोषण करतात, पण त्यांना आपला दंश वेदनादायक असतं हे माहीत नसतं. पण मनुष्य याची त्याला जाणीव असते. पण तुम्ही कळत न कळत ह्या जीवजंतूंना मारतान, हत्या करताना, त्याचा छेड करताना, तर त्याला अंधोकूप नरकात पाठवलं जात आहे. आणि जेवढे तुम्ही झाडू मारताना, सब्जी कटिंग करताना, झोपताना मच्छर मारताना, जेवढे जेवढे कीटक मारले तेवढे तेवढे नरकामध्ये वेट करतात तुमचे ये बेट्यावरती. आणि ते अंधोकूप नरकात टाकल्यानंतर अंधकार असतो, आणि अंधकारामध्ये जेवढे जेवढे लोकांना त्रास दिला तुम्ही तेवढे तेवढे त्याला चावू काय करा, रात्रभर झोपू देत नाहीत. एवढे भयंकर चावतात की त्याची कल्पना नाही करू शकत तुम्ही. असं सुखदेव गोस्वामी राजपरिषदला म्हणून आपल्याकडे गाय सकाळी तुळशीला महाराणीला पाणी घाला का सांगितलं जात आहे बाबा? अरे सगळ्या पापातून नष्ट होण्यासाठी तुळशीला पाणी घालायला सांगितलेले. आपले वैदिक ग्रंथ परंपरा वेड्या नाहीत, त्याच्या मागचं सायन्स आहे, विज्ञान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याचा उपाय पण सांग, काळजी करू नका, घाबरू नका, हे दिले जाते. त्याच्यानंतर त्याला नाही का जीवन नकोश करून टाकतात. जेवढे कीटक जीवजंतू मारतात तेवढे, जसं झुरळ असो, मुंग्या असो किंवा पेस्ट कंट्रोल करतात, त्यांची काय गती होईल कल्पना नाही करू शकत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, घरातील वयोवृद्ध, मुले बाळे पाहुण्यांना भोजन न देता स्वतःच प्रथम खातो व कावळ्याप्रमाणे असतो. तो लाख वर्षे नरकात खितपत पडतो आणि अखेर त्याला कृमी कटक भक्ष्य करतात. म्हणजे घरामध्ये पाहुणे आले, मुलं बाळ आहेत, म्हातारे माणसं आहेत, यांना न खाता स्वतःच खातो, यांना काय दिला जातो? दंड दिला जातो. म्हणून इथे सुखदेव गोस्वामी म्हणतात प्रत्येक ग्रस्ताने पंचयज्ञ केला पाहिजे. पंचयज्ञ म्हणजे काय? सर्वप्रथम त्याने घरामध्ये आपल्या आई वडिलांना भोजन दिलं पाहिजे. पत्नीने प्रथम आपल्या नवऱ्याला दिलं पाहिजे, त्याच्या पहिले खाल्लं नाही पाहिजे. आजकाल तर पहिले खातात, टीव्ही बघा तुम्ही, खातात खाण्यात मारा तिकडे, हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रस्ताचं पहिलं काम आहे वयोवृद्ध, दुसरं मुलं बाळ, तिसरं अतिथी, चौथं रस्त्यावर जायचं आणि रस्त्यात जाऊन म्हणायचं कोणी उपाशी आहे का, उपाशी आहे का. नसेल तर त्यासाठी पर्याय काय दिला माहितीये का? जेवणातून एक घास काढायचा. कोणासाठी घास काढायचा? पहिली पद्धत असायची. इव्हन मराठवाड्यामध्ये मी ज्या गावात शिकलो तर तिथे आज बी पद्धत आहे, जेवणामध्ये पहिला घास काढतात. ते गाईला, कावळ्याला, कुत्र्याला जे काही असेल तर त्यांच्या नावाचा घास काढून द्यायचा. आणि कोणी नाही आलं, आजकाल कलियुगामध्ये शक्य नाही, तुम्ही आज आरोळी ठोकायला जाताना गलूतले भरपूर लोक जमा होतील. तर प्रॅक्टिकली काय आहे की तुमच्या घराकडे कोणी आलं तर त्याला पहिले दिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी ते सांगतात की ब्राह्मणांना, पशु पक्ष्यांना, मुंगे असतात, पशु पक्ष्यांना दाणे दिले पाहिजे. त्याच्यानंतर मुंगे असतात त्यांना साखर दिली पाहिजे, कुत्र्याला भाकर दिली पाहिजे, गाईला चारा दिला पाहिजे आणि हे घास काढला पाहिजे. आणि असं केल्यानंतर जो पंचयज्ञ करतो तो कोणत्याही नरकातून किंवा त्याला दंड लागत नाही, असं सुखदेव गोस्वामी याच्यामध्ये वर्णन करतात. ठीक आहे. पुढे, जो मनुष्य दुसऱ्याचे, मुख्यतः ब्राह्मणांचे सोने, जडीवर चोरतो किंवा दुसऱ्याचे धन चोरतो त्याला सर्पदंश नावाचे नरकात पाठवले जाते. आणि त्याच्या तप्त तांब्याच्या गोळ्याने त्याची जीवा, त्वचा जाळली जाते आणि त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केले जाते. जसं गरम चिंटा केला जातो आणि गरम चिंट्याने काय केलं जाते, त्याला पनिशमेंट केले जाते, इथे वर्णन करतात. त्याच्यानंतर अयोग्य अकुलीन स्त्रीची संभोग करणाऱ्या व्यक्तीला, स्त्री असो का पुरुष, तप्त सुमरी नरकात पाठवले जाते. आणि संबंधित स्त्री पुरुषांना चापकाने फोडून त्याला तांब्याच्या तप्त मूर्तींना मिठ्या मारतात ह्या नरकामध्ये. जसं अवैधपणे आपल्या पतीला सोडून किंवा पत्नीला सोडून जर बाहेर संभोग करतात, यवन नाही का, तर तिथे तांब्याची तप्त गरम मूर्तीला नाही का, जसं तिथं एकोणेकाला आलिंगन करतात तेवढंच आलिंगन नाही का तिथे यमदूत त्याला बळजबरी करायला लावतात. आणि आलिंगन करीत नसेल त्याचे हात धरून त्याला वळतात आणि त्या तांब्याच्या
पुतळ्याला चटके देण्याचं काम, आणि कितीतरी वर्षे दोरीन धरून ठेवतात किंवा बांधून टाकतात की आता तू जसं तिकडे आलिंगन केलं ना पती पत्नी दुसऱ्याच्या स्त्रीला, तेवढा तुला दंड दिला जातो. आणि ह्या नरकाचं नाव आहे तप्त सुरमी नरक पाठवल्या जाते. सॉरी, ह्या तप्त सुरमी नरकात पाठवल्या जाते. त्याच्यानंतर पुढे अनिर्बन अनैसर्गिक संभोगाचार करणाऱ्या व्यक्तीस किंवा स्त्रीस वज्र तटक श्यामली नरकात फेकतात. तिथे वज्राप्रमाणे दातरी काटे असलेले झाडे असतात आणि संबंधित आपल्याला टांगून खाली वरी वडल्या जाते, खेचल्या जाते. जसं एखादं झाड असेल आणि त्याला पाते असतात असे, आता अशा पात्याला काय करतात, ते झाड असतं उंच आणि त्या जीवात्म्याला खाली बांधलं जातंय आणि खाली वरतात. तर शरीर असे सटासट कापत राहते, खाली वरतात पुन्हा वरती घेऊन जातात. असं सुखदेव गोस्वामी वाटतात. जे असंभोगपणे अनैसर्गिक संभोग करतात असं सुखदेव गोस्वामी इथं वर्णन करतात. त्याच्यानंतर जे स्त्रिया निर्लज्जपणे नवऱ्या आणि पुरुषाप्रमाणे जनावरपणे वागतात, अस्वच्छ राहतात आणि सार्वजनिक ठिकाणी आलिंगन करून नाही का याभिचाराचं दर्शन करतात, अशा लोकांना नाही का त्यांना मलमूत्र किंवा पू किंवा लाळ चाटायला लावलं जाते. जसं इथं चुंबन केलं जातंय, एकुण्याकाचं उष्ट खायला जातात. अशा व्यक्तीला नाही का इथे पूजक नामक नरकात पाठवल्या जातात. जे सार्वजनिक ठिकाणी एकुण्याकाला चाडे काढतात ना, वेळे चाले, स्त्री असो का पुरुष असो, तर तेवढ्या लोकांना काय केलं जातंय, मलमूत्र एकुण्याकाचं खायला देतात. जसं तुम्ही या जगामध्ये एकुण्याकाला उष्ट खाणं म्हणजे तेच दिले, पू लाळ चाटायला लावतात असं हे दिले जाते. त्याच्यानंतर पुढे जे व्यक्ती विनाकारण पशूंची हत्या करतो, कुत्र्यांना घेऊन जंगलामध्ये विनाकारण शिकार करतो, अशा लोकांना प्राणरोधक नरकात पाठवलं जाते आणि तिथे यमदूत त्याला तीक्ष्ण बाणानं छिन्न भिन्न करतात असं वर्णन करतात. त्याच्यानंतर जो मनुष्य आपल्या अधिकार पदाचा गर्व करतो, खोट्या प्रतिष्ठेसाठी यज्ञामध्ये मुख्य प्राण्याचा बळी देतो, त्याच्यात वैश्य शासन नावक नरकात पाठवले जाते आणि यमदूत त्याला अनविंच छळ करून त्याला मारतात. तर ह्या नरकामध्ये आपल्या प्रतिष्ठेसाठी मोठे मोठे यज्ञ करणे, आता ते म्हणतात आम्ही यज्ञ करत नाही पण कंदुऱ्या करतो, किंवा आमचा नवस आहे तर बकरे कापतो, किंवा कोणाचे केस त्याला काय म्हणतात जाळवं आपलं काय म्हणतात जाळवं, त्याच्यानं कोंबडे बकरे कापले जातात. तुम्हाला वाटेल यज्ञ आहे पण यज्ञ नाहीये. तर तिथे काय करतात, त्याला वय शासन नावक नरकात पाठवून त्या व्यक्तीला खोट्या प्रतिष्ठेसाठी अनंत छळ केला जातो त्या जीवात्म्या. जेवढे जेवढे लोक त्याच्या सहभागी होतात ना, अहो तुम्ही यावर्षी काही कार्यक्रमच नाही केला तर त्याचा पण नंबर लागतो. तू त्याला इन्स्पायर गेले ना, जसं मी पाहिलं मसोबाच्या यात्रेला, बेताळाच्या यात्रेला किंवा गावात हे करतात ना, आम्हाला तिखटच जेवण लागतंय, तुझं तिखट जेवण वरती काढतात, काळजी करू नका. आणि दुसऱ्याचे इथं पुन्हा आणखीन एक नरक आहे याच्यामध्येच. मी एवढे डिटेल्स काय घेतोय की ते म्हणतात की जसं अंड म्हणजे पशुपक्षाचा रजवीर्य असतं, तसं स्त्री पुरुषाचं रजवीर्य जेव्हा खाल्लं जात आहे तर नरकामध्ये त्याला सुद्धा आपण म्हणा संडे हो मंडे रोज खाऊ अंडे. आमचे म्हणतात एक दिन पडेंगे यमराज के दंडे. इथे अंड्याचं पॉम्पलेट खातात ना, तर यमदूत त्याला काय करतात, तिथे पण अंड्याचं आमलेट करतात किंवा त्याला कच्च स्त्री पुरुषाचं रज पिल्या दिला, रज आणि वीर्य प्यायला दिलं जाते असं सुखदेव गोस्वामी वर्णन करतात. जो मनुष्य आपल्या पत्नीस आपले वीर्य प्यायला लावतो त्याला लाल भक्ष्य नरकात पाठवलं जाते आणि त्याला वीर्याच्या नदीत फेकून त्याला बळजबरी वीर्य प्यायला लावलं जाते. इथे एवढं डिटेल्स वर्णन केलेले. मी विचार करत होतो हे सांगावं का नाही सांगावं, पण शास्त्राचं मत आहे, हे काही माझं मत नाही. हे शास्त्राला जसं तसं प्रेझेंट केलं पाहिजे. आणि हे जे लोक ज्यांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही, हे शास्त्राचे नियम माहीत करून घेतले पाहिजे. पुढे इतराच्या घरांना आगळी लावतो, दोन प्रकारच्या घरांना आगी लावणं, दुसऱ्याच्या घरामध्ये भांडण लावणारा, ठीक आहे, त्यांना विष देणारा, दरोडेखोर, तसंच अजावी टॅक्स जमा करणारा व्यापारी किंवा जास्त वस्तूवर टॅक्स लावून किंवा जास्त पैसे कमवणाऱ्या अशा व्यक्तीला सार मैदान नामक नरकात पाठवले जाते आणि तिथे 720 कुत्रे असून त्याला अपराधाप्रमाणे खाऊन टाकतात. म्हणजे दुकानदार असतो ना
की ही वस्तू 50 रुपयाची वस्तू 200 रुपयाला लावतो, हा थोडस लावावं असं शास्त्राचं मत दिलेलं आहे, पण अतिरेक लावून त्याची पिळवणूक करीत असेल ना, तिथे सास्यविक नरकामध्ये पाठवलं ते, किंवा टॅक्स प्राप्त करतो, किंवा त्याच्यावरली मलाई खाणारे किंवा करप्शन करणारे या सगळ्या लोकांचा दंड इथे सुखदेव गोस्वामीवर. म्हणजे सुखदेव गोस्वामीला 5000 वर्षापूर्वीच माहित होतं की काय काय लोक, म्हणजे त्या टायमाला त्यांनी ऑब्झर्वेशन केलं असेल. मग कलियुगामध्ये तर खूप व्हरायटी, एवढाच पेपर काढायचा 100 रुपये आणि चहा पाणी. हा, चहा पाणी दिल्याशिवाय कामच होत नाही. पिऊन असो काही असो, या सगळ्यांचे किती किती नंबर लागतात. हा, किंवा म्हणजे A to Z लोक. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, आपलं शरीर सुटण्याचे 1 रुपया सुद्धा कोणाचा कर्ज नसलं पाहिजे. उष्ण पासणं आणतात ना, आमच्या मराठवाड्यामध्ये घाण सवय, एवढंच पीठ अहो पीठ द्या ना उष्ण, त्याला पुन्हा देतच नाही वापस. हा, धान्य असो वस्तू असो, 1 रुपयासाठी सुद्धा दंड दिला जातो, कारण तू त्याचे आणले होतस ना, तुला परत फेड करावं लागेल. म्हणजे 1 रुपया असो 10 रुपये असो, ज्या ज्या वस्तू लोकांकडून घेतल्या किंवा तुम्ही दिलेल्या आहेत, प्रत्येकाला त्याचा चांगला असो किंवा वाईट असो त्याला दिल्या जात आहे, असं इथं वर्णन केलं जात आहे. जो मनुष्य खोटी साक्ष देतो, दान धर्म खोट्यापणा करतो, म्हणजे खोटापणा म्हणजे काय, साक्ष म्हणजे जे कोर्टामध्ये खोटी साक्ष देतात ना, अशा लोकांसाठी. खोटं फाटकीत नोट दानपेटीत टाकतो, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे वर्गणी महागाई आले, तुमच्याकडे लय पैसे असतात पण तुम्ही त्याला कमी देतात, तर ह्या लोकांसाठी काय दंड आहे ते बघा. ठीक आहे, दान धर्म खोटं करतो, व्यापारात व्यवहारात फसवणूक करतो, आणि त्याला 100 योजन उंच असलेल्या डोंगरावरून याला अरबीची निर्जल नरकात फेकल्या जाते, आणि डोंगरावरून फेकल्याबरोबर जबर मार जखमी होतो, मात्र तो मरत नाही, आणि त्याला असन्य मरणावस्थेत दीर्घकाळ राहावं लागतंय. त्याला यमदूत काय करतात, वरी घेऊन जातात, जसं पावसातून कधी उडी जम मारत जातात ना पाण्यामध्ये, ठीक आहे, तर यमदूत त्याला काय करतात, वरून फेकतात, खाली मोठमोठे दगड असतात, झाडं झुडपं असतात, जोरात फेकून देतात, आणि फेकला की तो खूप वर्ष राहतो, पुन्हा घेऊन येतात, बेशुद्ध झाल्यानंतर पुन्हा घेऊन येतात, आणि पुन्हा उचलून आदळायचं काम करतात. हे दिलेले. आज जे नवीन लोक आले असेल, टेन्शन मध्ये असेल, सत्संगाला विनाकारण आलं वा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा, जो व्यक्ती आपल्या जन्माने, शिक्षणाने, वर्तनाने कुळाने श्रेष्ठ स्वतःला समजतो, दुसऱ्याचे अपमान करतो, दुसऱ्याची निंदा करतो, किंवा त्यांची दोष दृष्टी पाहतो, अशा व्यक्तीला शार कर्दम नामक नरकात पाडावं लागते. आणि ह्या नरकामध्ये जसं दुसऱ्याची निंदा करणाऱ्याला त्याला सगळं पाप लागलं जाते, तर तिथे सुकर नामक त्याला विष्ठा खायला द्यायला जाते. जसं तुम्ही खेडेगावात कधी पाहिलं जाते का, तर कोणी विष्ठा त्याग करीत असेल तर मागे ते डुक्कर येऊन विष्ठा खात आहे, तसंच तिथे नरकामध्ये त्याला काय दिलं जात आहे, मागची निंदा करणारा, दोष पाहणारा, त्याच्यानंतर आपला जन्म, आपलं शिक्षण, आपलं पद, आपले कुळ, किंवा असा व्यक्ती दुसऱ्याचा अपमान करतो, अशा व्यक्तीला तिथे शार कदम नरकामध्ये जाऊन काय केलं जात आहे, दंड दिला जातो. म्हणून एक ध्यानात ठेवायचं, आपल्याकडे जे काही पद असेल, पोस्ट असेल, पैसा असेल, कधी अभिमान करायचं नाही, अहंकार करायचं नाही, आणि त्या गोष्टीमुळं दुसऱ्याला कधी तुच्छ लेखायचं नाही, त्याचा अपमान करायचा नाही. बघ माझ्याकडे केवढे आणि तुझ्याकडे काही नाही, किंवा इनडायरेक्टली डायरेक्टली टोमणं नाही मारायचं. हे जेव्हा मी वाचत होतो ना, मला अरे आपल्याला सुधारावं लागेल बरं, लय डेंजर गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे, देवी भद्रकालीस मनुष्य बळी देऊन त्याचे मांस खातात, अशाला रक्षक गण भोजनात नरकात टाकतात, आणि त्याचे बळी राक्षस रूपामध्ये घेऊन त्याची चिरफाड करतात, असं हे दिलेले. त्याच्यानंतर जे मुख्य प्राणी पक्ष्यांना आश्रय देण्याचा ढोंग करून जे नंतर त्यांना त्रास देतात, त्यांना शूलप्रोत नामक नरकात जावं लागते. त्यांना सुईच्या अंगराने टोचून घायल करतात, आणि अन्न पाण्याविषयी तडपडतात. म्हणजे तुम्ही पशु पक्ष्यांना पाळायचं, प्राणी पाळायचे, आणि त्यांना दंड द्यायचा, किंवा तुम्ही त्याचा छळ करायचा, तर तिथे काय करतात, सुया आणि मोठमोठ्या धारदार शस्त्रांना त्याला काय केलेलं जाते, वेदना दिल्या जातात. ठीक आहे, पुढे
आपल्या घराण्याच्या पाहुण्यांना पाहून जर वाकडे तोंड करणे किंवा वाकड्या नजरेनं पाहिलं जाते, अशा व्यक्तीला सुलप्रोत किंवा सोलप्रितिया ह्या नरकात पाठवल्या जाते. आणि त्या नरकामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीने जेवढे नजरेने डोळे फिरवले तिथे ते पक्षी त्याचे डोळे फोडतात. आणि कपटपणा केला असेल किंवा त्याला त्या पाहुण्यांना हे केलं असेल तर ज्याप्रमाणे गोदडे शिवले जात आहे, माहिती ना गोदडी शिवतात, पाहिलं तुम्ही गोदडी शिवलेली, आता तर राहील नाही, तसं तिथं नरकामध्ये यमदूत त्याला गोदड्याने शिवतात. म्हणजे आता एक ध्यानात ठेवा माताजी लोकांना, सासरचे हो किंवा माहेरचे जेवढं तुम्ही वेलकम करतात तेवढं सासरच्यानं पण वेलकम करायचं. पुरुष मंडळी ते पण तुमच्याशी प्रिन्सिपल लागू, सासरवाडी असो की कोणी असो, भाऊ दुश्मन जरी आला तो मोस्ट वेलकम. ठीक आहे, ऍटलिस्ट नरकाच्या भीती तरी पोटी करा. भले कसे विचार जमत नसेल हे नंतरचा विषय. ठीक आहे, तर इथे पाहुणे रावणे कोणी काही नाही, त्याच्यात तुमच्या चेहरा काय असलं पाहिजे, स्माइल असलं पाहिजे. नाहीतर द्वेष करणाऱ्या तर वाकड्या नजरेनं यमदूत तिथे त्याचे डोळे फोडतात, तू तसे फोडलं किंवा त्याला गोधड्याने शिवतात किंवा जे जे काही तो विचार करतो तसा तसा त्याला दंड दिला जातो. पुढे जो मनुष्य सर्पाप्रमाणे द्वेष बुद्धी ठेवत असतो, नेहमी द्वेष करत असतो किंवा द्वेषामुळे नेहमी फडफडत राहतो, बघा अशा व्यक्तीला काय केलं जातंय, द्वेष बुद्धी नेहमी रागीट स्वभावाचे असतात. त्यांना म्हणजे नेहमी राग असतो ना, रागीट स्वभावाचे किंवा द्वेष करतात, ईर्ष्या करतात, अशा व्यक्तीला दुंदू सुख नरकात पाठवले जाते. आणि तिथे साप नागाचा फान नाग काय कर उंदराप्रमाणे त्यांना खाऊन टाकतो. आणि पुढच्या जन्मामध्ये जेवढा द्वेष आणि ईर्ष्या करणाऱ्या व्यक्तीला पुढच्या जन्मामध्ये सर्पाच्या यमनीत पाठवले जाते. म्हणून बघा, सर्पाला तुम्ही दूध जरी पाजलं तो नेहमी फुफकारत राहतो, तर समजायचे मागच्या जन्मामध्ये सर्प होता आणि याच्यानंतर हा रागीट आणि द्वेष करतो ना, पुढचा जन्म याचा कशाचा आहे, सर्पाचा आहे. म्हणून अशा व्यक्तींना रागीट कधीच व्हायचं नाही आणि द्वेष कधीच करायचं नाही. पुढे जी मनुष्य इतरांना खोल विहिरी दरीत ढकलून देतात, अशा लोकांना आवट निरोध नरकात स्थान मिळते आणि तिथे विषारू वायामुळे गुदमारून मरत असतो, जे ढकलून देतात किंवा हे करतात. पुढे जो ग्रस्त आपल्या पाहुण्यांच्या रागीट चेहऱ्याने हे दिलेले परिवर्तन नरकात, त्याला गिधाडाने कावळ्याप्रमाणे पक्षी त्याचे डोळे फोडतात आणि त्याच्या शरीराचे लचके तोडायचं काम करतात. पुढे जो पाप मार्गाने पैसे मिळून या बळावर प्रौढी मिरवतो आणि इतरांकडे कायम संशयाने पाहतो, त्याला सूची नामक नरकात पाठवलं जातं, सूचीमुख नरकात पाठवतात. आणि यमदूत त्याच्या देहाचे भोगसून छिन्न भिन्न करायचं काम करतात. जे पाप मार्गाने पैसे कमावतात ना आणि स्वतःची प्रौढी मिळायचं काम करतात, मी एवढं कमवलं, मी असं केलं, मी तसं केलं, तर त्याला इथे सूचीमुख नरकात पाठवलं जाते. आणि तिथे मोठमोठ्या अस्त्रशस्त्रांना काय केलं जातंय, त्याच्या शरीराला नाही का छिन्न भिन्न केलं जातंय, याचं वर्णन केलं जातो. आणि असं केल्यानंतर पुढे म्हणतात सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला की राजन, हे तर मी यापेक्षा नरकामध्ये हजारो प्रकारचे नरक आहे, त्याचं वर्णन आणखीन काही आहे, मी इथे थोडक्यात तुला 28 नरकाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा नरकास केल्यानंतर अशा पाप कर्मांमुळे तुमच्याकडून कळत नरक जेवढे काही पाप होतात त्या सगळ्या पाप कर्माचे रिॲक्शन त्या नरकामध्ये त्या यवनीमध्ये पाठवल्या जातात. म्हणून शास्त्र सांगतंय, इथं मी 28 नरकाचं वर्णन केलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही गरुड पुराण वाचतात तर गरुड पुराणामध्ये काय काय करतात याचे डिटेल्स वर्णन दिल्या जाते. म्हणून आपण आपल्या जीवनात वागताना ध्यानात ठेवायचं, आपल्या प्रत्येक क्रियाचं रिॲक्शन आपल्याला भेटणार आहे, ते चांगलं असो की वाईट असो. म्हणून तुम्ही ह्या जगातून सुटू शकतात, पण प्रकृतीच्या नियमातून कोणी सुटू शकत नाही, हे आपल्याला ध्यानात ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून सुखदेव गोस्वामी जेव्हा हे बाहेर ऐकतात ते म्हणतात, सुखदेव राजा परीक्षित प्रश्न विचारतात की एवढं पाप होण्याचं कारण काय, तर राजा परीक्षित एका वाक्यात उत्तर देतात. आपलं सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला ते म्हणतात की मनुष्य पाप होण्याचे 3च गोष्टी आहेत, मन, वाचा, काया आणि मन, या 3 गोष्टी पाप होण्याचं कारण आहे. आणि ह्या 3 गोष्टी एक तर वाचेतून होईल, एक तर कायातून होईल किंवा मनातून होईल. या तिन्हीतून पाप झाल्यानंतर त्याच्या या 3 गोष्टीमुळं त्याला शेवटच्या टायमाला मृत्यूला 3 यमदूत येतात.
आणि 3 यमदूत घेऊन नाही का त्याला काय करतात, यम फास बांधतात आणि त्याला सूक्ष्म शरीराला यम पाशाना त्या यवनीत घेऊन जातात. म्हणून धर्म जर जीवनभर केला, शास्त्रानुसार जीवन यापन केलं, तर सोबत तुमच्या सोबत धर्म येईल. आणि जीवनभर अधर्म केला असेल, दुराचाराने जीवन जगलेले असेल किंवा वाईट मार्गाने जीवन जगलेलं असेल, तर त्याला यमदूत नाही का त्या मार्गाने घेऊन जातात. म्हणून शास्त्र आपल्याला सावध करतंय. जसं तुम्ही भारताचा देश चालवण्यासाठी एक संविधान असतो आणि देशाच्या त्या नियमानुसार देश चालतो, तसंच आपलं जीवन यापन करण्यासाठी आपण जे ग्रस्त असो, ब्रह्मचारी असो, वानप्रस्थ असो, संन्यास असो, ब्राह्मण वैश्य शूद्र किंवा क्षत्रिय कोणी असो, त्याने त्याचे नियम प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्म करू, म्हणून स्टार्टिंगला सांगितलं आपल्या जे काही दंड घेण्याचे कारण कोणतं आहे, मन आणि इच्छा आणि कर्म. आपल्या इच्छा चांगले ठेवायच्या मनासाठी आणि आपल्या जीवनामध्ये कार्य चांगलं करण्यासाठी हे केलं पाहिजे. आणि मग असं केल्यानंतर, एवढ्या नरकाचं वर्णन ऐकल्यानंतर परीक्षित महाराज घाबरून जातात आणि घाबरून गेल्यानंतर ते म्हणतात, यांच्या मुक्ततेचं कारण काय, हे कसे मुक्त झाले पाहिजे. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी त्यांना 3 गोष्टीचं वर्णन करतात. पहिले ज्ञान मार्गाचं सांगतात. अरे म्हणतात, ज्ञान मार्ग कसा आहे की ज्ञान मार्गाचं पालन केलं तर तुम्ही पापातून मुक्त होतात. ते म्हणतात ज्ञान मार्ग कसा आहे, जसं उन्हाळ्यामध्ये जेव्हा झाडं सुकून जातात आणि गेल्यानंतर तुम्हाला वाटतं जमिनीवर काहीच नाही, पण जसा पाऊस पडतो तर काय होतंय, पुन्हा ते झाड, जसं बांबूचं झाड पुन्हा फुटल्या जातं, तसं ज्ञान मार्गामध्ये पाप करण्याची वृत्ती जात नाही. बाहेरचे बरे मोठमोठे यज्ञ करेल, तो हे करेल, पण त्याच्यामध्ये जी पाप वृत्ती करण्याची प्रवृत्ती ती जात नाही. मग सुखदेव गोस्वामी परीक्षा पाहत असताना दुसरं मध्ये कर्मकांड करा, तर सुखदेव राजा परीक्षित म्हणतात हे कुंजर स्नान आहे. कर्मकांडामध्ये कसं 7 दिवस पुण्य पाप करायचं आणि 8व्या दिवशी सांगायचं चर्चमध्ये जाऊन, किंवा आपण जे काही दान धर्म करतो ना, 7व्या दिवशी काय करायचं, आपण एवढं पाप करायचं आणि एक दिवस मोठा कार्यक्रम पुण्य नष्ट करायचं नाही. याला म्हणतात कुंजर स्नान. कुंजर स्नान म्हणजे काय, हत्ती काय करतो, तलावामध्ये जातो, स्नान करतो, स्नान केल्यानंतर बाहेर येतो, पुन्हा माती अंगावर घेतो आणि पुन्हा माती घेतल्यानंतर पुन्हा काय करतो, नदीत जातो आणि म्हणजे त्याचा खेळ चालत राहतं. तसे लोक काय करतात, 7 दिवस पाप करायचं आणि 1 दिवस मी पुण्य करेन. तर सुखदेव गोस्वामी राजा परीक्षित मध्ये हे म्हणतात कुंजर स्नान आहे, याच्यातून सुद्धा फरक पडत नाही आणि मला अजून काहीतरी पर्याय सांगा. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण अगम दुर्वंती काश्यन निराहार इव भास्कर. ते म्हणतात हे राजन, केचित केवलया भक्त्या वासुदेव परायण. अरे राजन, थोडीशी जरी भक्ती केलीस तू, केचित केवलया भक्त्या, वासुदेव, कोणाची भक्ती करायची, वासुदेवाची. आणि मग राजा परीक्षित प्रश्न काय होईल, केचित केल्या भक्ती, अगम गर्वंती काश्यन निरावय भास्कर. ज्याप्रमाणे धुकं पडलेलं असतंय आणि धुकं पडल्यानंतर सूर्यप्रकाश येतो, तर धुकं काय होतंय, नष्ट होतंय. त्याच प्रकारे राजन, जो कोणी भक्ती करतो त्याच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात. त्याने मागच्या जन्मातले, वर्तमान जीवनातले आणि येणाऱ्या काळातले सगळे पाप नष्ट होतात. ही तुला गॅरंटी देतो, ही भक्तीचं महिमा. मग यासाठी काही प्रमाण तुम्ही असं सांगतात का. मग त्यावेळेस राजा सुखदेव गोस्वामी अजयामेचा प्रसंग सांगतात की म्हणतात अजयामे किती पापी होता, दुराचारी होता, पण त्याने काय केलं, अप्रत्यक्षपणे भगवंताच्या नावाचा जप केला. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. आणि म्हणतात की आपल्या पुत्राचं नाव घेतलं आणि सगळ्या पापातून मुक्त झालेले आहेत. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सगळ्या पापातून मुक्त व्हायचं असेल, गीतेचा टेक होम मेसेज, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो. मी सर्व पापाचा काय मोक्षामी मा सुच्य, मी तुला सर्व पापातून मुक्त होतो. भगवंत गॅरंटी देत, देवदेवता गॅरंटी देत नाही. तुम्ही ज्याची उपासना करता ते गॅरंटी देत नाही. या जगामध्ये गॅरंटी देणारा एकमेव व्यक्ती कुणी असेल, सगळ्या ग्रंथाचा अभ्यास केला असेल, तर भगवान कृष्ण गॅरंटी देत आहेत. अरे मला शरणागत या, मी तुम्हाला सगळ्या पापातून मुक्त करतो. एवढी गॅरंटी कोण देतय. कोणी देवदेवता देऊ शकतो का. आपण बाबा बोवाच्या मागलं तो देऊ शकतो का, नाही.
तर एकमेव ह्या पापातून आपल्याकडून कळत नकळत जे पाप झालेले असेल तर त्या लोकांना एकच मार्ग आहे, ते म्हणजे भगवान कृष्णाची भक्ती. म्हणून मायबापांनो, आपल्या जीवनामध्ये भगवान कृष्णाच्या नावाचा जप करा, त्यांच्या ग्रंथाचं वाचन करा, त्याने दिलेले नियम आहे ते पालन करा. म्हणून हरे कृष्ण संस्थेमध्ये 4 नियम पालन करतात. मांसाहार नका करू, मांसाहारामध्ये कांदा लसण आपलं मांसाहार खाऊ नका, त्यांना जीव द्या. त्याच्यानंतर दुसरं नशापान, नशामध्ये विडी सिगरेट तंबाखू ती खाऊ नका, ते पण आहे. तिसरं याभिचार, इनडायरेक्टली डायरेक्टली आपण म्हणतात आम्ही नाही करत, पण मालिकामध्ये पाहून टीव्ही मध्ये पाहून त्याच्यामधला आनंद घेणं, ते पण या विचारामध्येच कॅटेगरीमध्ये, हे त्याची मनाची क्लिनिनेस नष्ट होते. आणि चौथा नियम आहे सत्यता, जुगार खेळणं किंवा वाम मार्गाने पैसे, हे 4 नियम पालन करा आणि आपल्या जीवनामध्ये भक्ती करा. आणि हे जर भक्ती केली तर तुमच्या जगात कोणतंही पाप तुम्हाला काही करू शकत नाही आणि नरक. आणि सुखदेव गोस्वामी राजा आपल्या यमदूताचा शेवटचा प्रसंगामध्ये म्हणतात की तुम्ही अजामिळेला मुक्त केलं, हे यमराज कोणाला घेऊन यायचं आणि कोणाला नाही घेऊन यायचं आम्हाला याचं वर्णन करा. त्यावेळेस यमराज नाही का सुनान, जीवान भक्ती भगवत गुण नाम ध्येय चेतस न मूर्ती एक चरणारविंद कृष्णाय नमती शिरेकदापी. हे म्हणतात यमदूतांनो, जो व्यक्ती ह्या गोष्टी करत नाही त्याला यमलोकात घेऊन या. कोणत्या? जीवान भक्ती, जो भगवंताचं नाव घेत नाही दिवसभरातून, अशा व्यक्तीला घेऊन या. मग यमदूत म्हटले एखादा मुका असेल तर, मुका असेल तर चेतस न मूर्ती एक चरणारविंद, तो मुक्काने त्याने चेतनाचं काय केलं पाहिजे? स्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम. जीवान भक्ती भगवत गुण नामामध्ये त्याने भगवंताचं गुण नाम ध्येय केलं. चेतस न मूर्ती, त्याने चेतनेनं स्मरण केलं पाहिजे. मग एखादं मला चेतन नाही केलं, कृष्ण आहे नमती शिर एकदापी, एक दिवसभरातून एकदा सुद्धा भगवंताचा नमस्कार करत नाही, वाकत नाही. कृष्णाय नमती शिरे एकदापी, जर दिवसातून तो एकदा सुद्धा भगवंताचं नाव घेत नाही, स्मरण करत नाही, त्याच्यानंतर नाम जप करीत नाही, अशा लोकांना माझ्या नरक लोकांमध्ये घेऊन या. म्हणून आपण दिवसातून 3 गोष्टी केल्या. आणि श्रीमद भागवताचा शेवटचा श्लोक आहे काय? नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रनाशनम प्रणाम दुःख शमनम तब नमामि हरि परम. या श्लोकामध्ये किती क्लिअर केलेले. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप, नाम संकीर्तन केल्याने काय म्हणे? सगळं पाप नष्ट होऊन जाते. नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाम दुःख शमन, तुम्ही भगवंताला नमस्कार केला तर तुमच्या दुःखातलं जीवनातलं दुःख काय होईल? शमन होऊन जाते. हा शेवटचा श्लोक म्हटला आणि सुखदेव गोस्वामीने काय केलं? श्रीमद भागवत नाही का समाप्त केलेले. म्हणून दिवसातून आपण 3 गोष्टी करायचे. नरकात वाचायचं असेल, तुळशीला पाणी घाला, भगवंताच्या नावाचा जप करा, भगवंताचं नमन करा आणि दिवसातून जेवढं जमलं त्यांचं स्मरण करा. आणि एवढं केलं तर तुम्हाला नरकात जाण्याची गरज नाही. आणि आपण भगवत धामात जाऊ. नरकात जायला खूप बिल पे करावं लागते, मांसाहार करावं लागतो, जुगार खेळावं लागतो, याभिचार करावा लागतो, दारू प्यावं लागते. पण भगवत धामात जाण्यासाठी आणि सगळ्यात जास्त नरकात कोणी जाणार असेल ना, ज्याच्याकडे पैसा आहे आणि तो पैसा वाम मार्गाला न्यायला लावतो, हे सगळे नरकात जाणार आहेत. ज्याला खाचेच वांदे तो नाही जाऊ शकत. म्हणून आपल्याला सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्या कोण नाही का ते पाप घडू देऊ नका, कळत न कळत. आणि हे जे काही नियमावली दिलेले आहेत, काय नियमावली दिली ते आपण पालन करा. आणि शेवटचं आहे, मग इथं एक प्रश्न विचारला, नीतिकाराने प्रश्न विचारलाय की आता नरकातून आलेल्या व्यक्तीचे आणि स्वर्गात व्यक्तीचे आलेचे लक्षण काही आहेत का? ठीक आहे, नरकातून रिटर्न आल्यानंतर अमेरिका रिटर्न, जर्मनी रिटर्न किंवा दुबई रिटर्न किंवा इंडिया रिटर्न, त्यांचे काही लक्षण आहेत का? हो, लक्षण दिले आहेत ना. मुदाम श्लोक लावून आलाय. स्वर्गस्थितामिहम जीवलोके चत्वरे चिन्हानी वसंती देहे. ते म्हणतात स्वर्गस्थिते इहम देहे जीवलोक चत्वारी चिन्हे वसंती देहे. जो स्वर्गातून आला आहे त्याच्यामध्ये 4 प्रकारचे चिन्ह दिसले पाहिजे. वसंती देहे म्हणजे देहामध्ये कोणते? दान प्रसंगो, तो नेहमी दान करतो.
म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काय होत आहे, दान करण्याची वृत्ती आहे. त्याच्यानंतर मधुरूची वाणी, त्याची वाणी कशी असते, नेहमी गोड बोलत असतो तो, भले त्याच्याकडे किती शिवाय कोणी समोर त्रास देणार असेल. मी आज एक क्लिप ऐकत होतो, त्यामुळे संजीव तेंडुलकरचं, त्याला लोकांनी खूप त्रास दिला खेळ खेळताना, पण त्याने एक शब्द सुद्धा उच्चारला नाही. तर काय केलं पेशंट, मधुरची वाणी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे देव अर्चना, नेहमी धार्मिक क्रियामध्ये तो का असतो, संलग्न असतो. आणि चौथं काय, ब्राह्मण तर्पण, म्हणजे तो ब्राह्मणाला, वैष्णवाला आणि आपल्या पूर्वजांना काय करतो, त्यांच्याकडे कृतज्ञ होऊन त्यांना येणे प्रकारे दान करण्याचं किंवा त्याचा सन्मान करण्याचं काम करतो. हे स्वर्गातून आलेल्या व्यक्तीचे लक्षण आहेत. मग तुम्ही म्हणता नरकातून आलेले, ते म्हणतात नरकातून. अत्यंत कोपा, कटुकाची वाणी, दारिद्र्यता, स्वप्ने, स्वजन वैरम, हे 4 लक्षणे सांगितलेले. अत्यंत कोप म्हणजे एकदम कुर्दिष्ट असतो. असा कुर्दिष्ट असला की समजायचं हा नरकातून रिटर्न आलेला आहे. कोण आहे, जो राग करणार आहे. दुसरं कटुकाची वाणी, नेहमी एकदम खवचट बोलणार, कडवट बोलणार, तर समजायचं हा नरक रिटर्न आहे. तिसरं दारिद्र्य, त्याच्या जीवनामध्ये नेहमी दारिद्र्य राहते. आणि सगळ्यात चौथा गुण म्हणजे स्वजनेसु वैरम, नेहमी आपल्या नातेवाईकाशी, परिवाराशी भांडण करत राहतो. आमच्या भक्ताचा एक भक्त आहे, पाहुणाचा आहे, तो नेहमी भांडण करण्यामध्ये त्याचा वेळ जातो. म्हणजे धड तो मेवणीशी बोलत नाही, हा लेत्रा द्यायचं काम करतो. जेव्हा मी वाचवतो तेव्हा मला ते उदाहरण आठवत होतं. स्वजनीची वैर, नेहमी दुश्मनी करणारे असते, तर समजायचं कोण आहे, नरकातून आलाय. बरं एवढेच लक्षण आहेत का, तर नाही. तर त्याचे म्हणतात नीच प्रसंग, नेहमी नीच करण्याच्या कामामध्ये लागतो. कुलहीन सेवा, पापी लोकांची सेवा, कुत्र्यांची, मांजरांची, गाढवांची किंवा दुराचारी लोकांची सेवा करण्यामध्ये तो इंटरेस्ट घेतो. त्याच्यानंतर कुलहीन सेवा, चिन्याने नरकम स्थिती, समजायचं हा नरकातून आलाय आणि ह्याच गोष्टी करून आता ते पुन्हा कुठं जाणार आहे, नरकात जाणार आहे. म्हणून असं समजायचं, आता जे कोणी काम करतात ते एक तर स्वर्गात रिटर्न आलेले आणि याच्यानंतर कुठे जाणार आहे, स्वर्गात जाणार आहे. आणि जे वाईट कृत्य करतात ते नरकातून आले आणि आता जे काम करतायत ते कुठे जाणार आहे, पुन्हा. आपल्याला दोघंकडे जायचं नाही, आपल्याला कुठे जायचंय, भगवद्धामात. आणि भगवद्धामात असं फुकट जात आहे का, त्यासाठी काय करावं लागेल, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. हरिनाम जप करा आणि आपलं जीवन सफल करा. हरे कृष्णा.